उपदेश केला. ती पोरगी आली, तिला चहा चांगला करायला येत होता. युट्यूब मध्ये शिकली होती ना. चहा पुडी केली, एका एवढ्या कपाला चहा किती घालावा, साखर किती घालावी, हे सगळं शिकली. फक्त जाळ किती घालावा हे चहा करायला चांगली शिकली. मग आली, मग तिला आठवण आली. आईनं सांगितले मला की नवऱ्याला जे आवडेल ते करून घाल, तुला चांगलं जे येते ते कर. ती आली, तिला चहा चांगला करायला येत असल्यामुळं तिनं चहा केला, सुंदर चहा केला. दूध किती टाकावं, साखर किती टाकावी, चहापोळी किती टाकावं, किती उकळावं, कसं करावं, सगळं केलं. उत्तम चहा तयार झाला. आणि नवऱ्याला म्हणले हे घ्या. ते नवरा म्हणला काय चहा? मी घेत नाही ना. नाही मी केला. पण होय तू केला, पण मी घेतच नाही. नाही पण मी केला. होय तू केला, पण माझ्या आईनं मला शिकवलं नाही. नाही तुमच्यासाठी केला. हो माझ्यासाठी केला, पण मला ते चहाचं माहितीच नाही. नाही नाही मी केला, घ्यायलाच लागेल. आता इतकं बायको करा म्हणायला लागल्यावर नवरा काय करेल? समजा आपणच आहे तिथं काय काहीतरी घोट पण घ्यावं लागेल ना. तिनं एवढा आग्रह केल्यावर तिनं चहा घेतला. त्यानं ती चहा पेल्याबरोबर ती म्हणले हा आत्ता मला बरं वाटलं. चहा कोण पेलं? चहा कोण पेलं? बरं कोणाला वाटलं? बायकोला. मग बायकोला बरं वाटावं का पेनाराला बरं वाटावं का देणाराला बरं वाटावं? अरे पेनाराला बरं वाटावं हे मग कंटाळून पेला. ती म्हणजे आत्ता बरं वाटलं मला. तसं तुम्ही देवाची सेवा किती केली याला काही अर्थ नाही. देवाला आवडावी तुम्ही केलेली सेवी हे आवडत. देवाला पटली पाहिजे, देवाला आवडली पाहिजे. तुम्ही म्हणा काय मी आज फुलं घातली, काय अलीकडे एक विचित्र प्रकार सुरू झाला बरं का. कीर्तनाला आम्ही जातो ना कुठे कुठे महाराज लोकांना, हे मोठे मोठे हार आणायचे. उगच त्या महाराजाच्या गळ्यात वज घालायचे. ती वर्ण फुलं फेकायची. काय त्या फुलाचं वाटोळं, काय त्याचं वाटोळं, ह्याच्यात काय मोठेपणा कळत नाही. किती शर्ट घाण होते. त्या महाराजाला घरी गेल्यावर किती बोलत असतील. काय तर एवढं तो मानच नाही. त्यांना वाटतं ह्याची थोडं भक्ती, ह्याला भक्ती नाही. तुकाराम महाराज म्हणतात हेची सकारात्मक शब्द घातला. हीच दुसरी तुम्ही काही कराल नव्हे मला आवडत नाही. हेची थोर भक्ती आवडते देवा. देवाला हेच आवडतं. दुसरं तुम्ही लाख करा, महापूजा घाला, किती दूध वतलं, किती तुम्ही लोणी लावलं, साखर घातली, काय केलं, देव म्हणतो मला हे सगळं केलं. तुम्ही कुठलं केलं? माझं तुम्हाला दिलं, मी निर्माण केलं, माझं तुम्हाला दही दूध तूप ओतलं, हे माझं मला. अरे जे माझ्याजवळ नाही ते मला द्या. माझं घेऊन मला काय देता तुम्ही? पंढरपूरच्या गाई गोपाळपुरी जाण, पंढरपूरला गाई घेऊन येते. गाईला चारा, गाईला चारा, गाईला चारा. गाय कुणाची? त्याची. चारा कुणाचा? त्याचा. आणि दूध कुणाला? आणि आम्हाला पुण्य मिळतं 10 रुपये आमचे. असं देव म्हणतो अरे मीच केलेलं मला अर्पण करण्यापेक्षा माझ्याजवळ नाही. माझ्याजवळ काय आहे? जे प्रेम आहे ना, जे भक्ती आहे ते तुमच्याकडं आहे, ती माझ्याकडं नाही. म्हणून त्याची अपेक्षा मला हेची थोर भक्ती आवडते. हीच असं काय शब्द घातला तर भक्तीमध्ये प्रकार आहे. आता जयवंत महाराजांनी इतकी नावं सांगितली, नावं लक्षात सुद्धा राहत नाही. ते 3 अंग, त्याच्यातल्या 6 प्रकार, ते सगळे काय करावं मला कळना. मोबाईल मध्ये बी येत नाही मला काय करावं. घ्यावं टिपून घ्यावं, वही घ्यावं टिपून घ्यावं तर दिसत नाही. काय करायचं म्हणलं, काय म्हणेल ते म्हणू, ऐकू. पण मला वाटतं की भक्तीमध्ये जे प्रकार आहेत का नाही माझ्या दृष्टीनं, आता त्यांची वेदांत शास्त्रानं केलं, पण मी तुम्हाला सांगतो भक्तीमध्ये प्रामुख्यानं प्रकार जे आहेत. एक पहिली भक्ती सकामता, सकाम भक्ती.
दुसरी दांभिक भक्ती, तिसरी पापासक्त भक्ती, आणि चौथी व्यभिचार भक्ती, आणि पाचवी निष्काम भक्ती. अशी 5 भक्तीमध्ये प्रकार. पहिली भक्ती सकाम भक्ती. काही लोक भक्ती करतात, काय कशा करतात? काम म्हणजे मनामध्ये इच्छा ठेवून भक्ती करायची. देवा तुला मी अभिषेक घालतो, पण पुढच्या वर्षाच्या आत माझ्या पोराचं लग्न व्हावं, पोरगी मिळा. आता देवानं काय करावं तुझ्या अभिषेकासाठी? पुरी बघत फिरावे, तुझ्या पोराचं जमवावं, आणि मग तू तिला अभिषेक होणार, 10 नारळ पडणार. काय भक्ती? हिला काय भक्ती म्हणायची का? म्हणजे तुझ्या कामाकरता तू 10 नारळ फोडणार, तू अभिषेक करणार. देव म्हणतो नाही, ही भक्ती मला आवडत नाही. पहिली कामच आवडत नाही. दुसरी भक्ती दांभिक. दांभिक म्हणजे लोकांना दाखवणे करतात. लोक असल्यावर किती पूजा करायची. लोक असल्यावर तुम्ही आजकाल आमच्या सप्त्यामध्ये आम्ही कीर्तन करतो, लोकांना चाल म्हणायची गडबड कीर्तनातच असते. मी म्हणतो रात्रभर जागर असतो, तेव्हा बरं ना काय बरं काय तेव्हा नाही, चालीचा हित चाल दाखवतो कीर्तनात. आणि मला चाल दिली नाही, तुला चाल दिली नाही म्हणून याच्याकरता भांडणं, आणि पुढच्या वर्षी मी आम्ही त्या गावाला पाय ठेवत नाही, चाल दिली नाही. चालीची काय? ही दांभिकता आहे. समाजापुढे म्हणणं, समाजाकरता दाखवण्याकरता केलेली भक्ती दांभिक भक्ती. ही देवाला आवडत नाही. सकाम आवडत नाही, दांभिकता आवडत नाही. तिसरी भक्ती पापासक्त भक्ती. कळालं का? काही लोक इकडं पाप करायचं आणि इथं देवाला अभिषेक आलायचा. इकडं लोकांच्या मुंड्या मोडल्या, लोकांना वेगळं आलो, आणि इथं येऊन पंगत घातली सप्त्यात. आपली पंगत काय तुझ्या पंक्तीला करायचं? माती इकडे लोकांना पाप करून आणला, इथं पंगत घालतो पूर्ण करायला आला. हे पापासक्त भक्ती. ही देवाला आवडत नाही. पापासक्त नाही, सकाम नाही, दांभिक नाही. आणि ती चौथी भक्ती व्यभिचार. व्यभिचार म्हणजे एक ठिकाणी निष्ठा नाही, एक ठिकाणी श्रद्धा नाही, काय नाही. जसं अलीकडं चाललं ना बाहेर राजकीय लोक, तसं आपलं परमार्थ सुद्धा चाललं. एक देव नाही, एक गुरु नाही. हो, देव बदलतो, गुरु बदलतो, रोज देव बदलतो. वार बदलला की ह्याचा देव बदलला. वाराला एक देव. आज माझा सोमवार आहे, मी जेवत नाही का? शंकराचा उपवास. वा, छान छान, कर 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 कर. सोमवार संपतो न तोवर मंगळवार येतो. सोडलं की शंकराला. पण कुठे गेलं ती? अंबाबाई म्हणली काल तिकडं होता, आज इकडं. हो म्हणजे मग वार बदलला की देव बदलला. देव बदलला. मंगळवार, बुधवार आला की एक वेगळा देव, गुरुवार आला देव. सगळ्या वाराला एक देव. व्यभिचार भक्ती. श्रद्धा नाही, एक ठिकाणी भाव नाही, अंतःकरणामध्ये जे भाव नाही, त्याला देवाला ही भक्ती आवडत नाही. हे जी थोर भक्ती आवडते देवा. संकल्पावी माया. माया म्हणजे काय? प्रेम. आपली माया आहे कोणावर? संसारावर माया आहे, देवावर कुठली माया? अजून जरा जास्त आपला आमचा कार्यक्रम तर उठून जायला सुरू करते. माया काय? इथं प्रेम आहे, नुसतं प्रेम आहे. प्रेमामध्ये काय होतो? घटस्फोट होतो, ताटातूट होती. मायेमध्ये ताटातूट होत नाही. प्रेम हे टिकत नाही, माया टिकती. माया आईची लेकरावर असणारी माया, आणि बायकोची नवऱ्यावर असणार. खरं बोला. तिच्या मनासारखं वागलं तर, नाही वागलं तर तुझं माझं या नोटिशीद्वारे कळवण्यात येते की ताटातूट झाली. पण आईची नोटीस आधी अशी आतापर्यंत आली का की आजपर्यंत तू माझा मुलगा होता, आजपासून तू माझा मुलगा नाही. मी कुणाला तर मुलगा म्हणेन, तू कुणाला तर आई म्हण, असं म्हणते का? नाही म्हणणार. कितीही कष्ट असू द्या. आम्ही फिरतो काही काही ठिकाणी आईला वेगळं, आपण वेगळं राहिलेले असतात.
बरं का. आईला बघायचं नाही, आईला वेगळं ठेवलं, त्या आई तिचं म्हातारी करून खात असती आणि ही मात्र महाराजाला घेऊन जातो, पाद्यपूजा करतो, पाय धुतो, दूध ओततो पायावर, महाराज कृपा करा, आई मारायला गेली आणि ह्या महाराजाला पूजायला लागला. हा पण असू दे, आम्हाला कधी कधी मग त्या आईला भेटू वाटतं. जुनी माणसं आम्ही काय करतो, त्या म्हातारीकडे करतो, कसं काय आजीबाई बरं आहे का? ती म्हणते दादा बरं आहे, सगळं बरं आहे, पोराकडे गेलतो का? म्हणून काय करतो पोराकडं? तुझं पोरग तुला सांभाळे ना आणि मला तिकडं काय जा म्हणते. अहो पोरगच आहे, काय करायचं, त्याला कळत नाही, नाही ती चांगलंच आहे हो, मग काय करायचं, तिच्यामुळं बिघडलं. नाही तर पोरग माझं चांगलंच आहे, म्हणजे तू किती जरी वाईट वागला तरी माझं पोरग चांगलं म्हणणं, याला काय म्हणायची माया. आणि अशी माया देवावर करणं हे जी थोर भक्ती आवडते देवा. ही संसाराची माया करा, देवाला अर्पण करा, हे भक्तियोग आहे. आणि हा भक्तियोग विषय यावर्षी 3 दिवस आपण झाला. प्रत्येक ठिकाणी मालिका आज तिकडे सुरू झाली. सोलापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या प्रथम बारशेला आता